बटाट्याची भाजी करण्यासाठी इथे मी 3 बटाटे घेतले आहे, 10 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या आहे, 1 कढीपत्त्याचे पान व 3 मोठे चमचे शेंगदाणा कूट घेतला आहे। आता आपण कुकर तापत ठेवू, यामध्ये टाकूया 2 चमचे तेल। तेल तापलं की यामध्ये टाकूया 1 चमचा मोहरी, ठेचलेला लसूण। आपल्याला लसूण गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। लसूण ठेचल्यामुळे भाजीला खूप छान वास येतो। आता यात टाकून घेऊया 1 चमचा जिरे। आता हे कापलेले बटाटे आपण यामध्ये टाकून घेऊ। ही भाजी करायला खूप सोपी आहे व खायला एकदम चवदार आहे। आमच्याकडे नेहमी या पद्धतीने भाजी केली जाते। आता यामध्ये टाकून घेऊया कढीपत्ता, 1 चमचा हळद, इथे मी 1.5 चमचा लाल तिखट टाकते। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण टाकू शकता। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर यामध्ये टाकूया 1 ग्लास पाणी, चवीप्रमाणे मीठ। आता हे हलवून याचं झाकण लावून आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। इथे कुकर झाले आहे, आपण शिट्टी वर करून बघूया। छान असा मस्त भाजीचा घमघमाट सुटला आहे। लसूण आणि कढीपत्त्याने भाजीला चव येते आणि त्याचा वासही खूप छान येतो। नुसती अशी अंगचेरशीची जरी भाजी खाल्ली तरी छान लागते, पण मी याच्यामध्ये पाणी वाढवते व याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे। तर यामध्ये टाकून घेऊया अर्धा ग्लास पाणी व 3 चमचे शेंगदाण्याचा कूट। शेंगदाण्याच्या कुटामुळे भाजीला घट्टपणा येतो, त्यामुळे आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूटचा वापर करतो। आता इथे मंद गॅसवर मी भाजी उकळून घेतली आहे। आपली भाजी तयार आहे। यावर टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।